नाही, ही तर असं जर होत असेल तर ही लोकशाहीची कुठेतरी हत्या आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की बा महाराष्ट्र विधान परिषद हा आपल्या राज्याचा वरिष्ठ सभागृह आहे. याच्यामध्ये सगळे विद्वान आणि चांगले शिकलेले लोक प्रतिनिधी करतात आणि त्या सभागृहामध्ये यावर्षी आम्ही समझोत्याने निवडणुका करू, सगळ्या निवडणुका बिनविरोध करू आणि इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते सगळीकडे मतदाराला आम्ही दाखवून काही काँग्रेसचे मतदार, काही इकडले मतदार, काही तिकडले मतदार त्यांना घोडेबाजार करून उचलण्याचा प्रयत्न करताय. याचा खूप मी निषेध करतो आणि लोकशाहीमध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेनुसार या देशातील, या राज्यातील विधान परिषदेत सर्वोच्च सभागृह आहे. त्या सभागृहात जाणारे लोक सगळे शिक्षित असतात आणि त्याच्यामध्ये शिक्षित उमेदवारासमोर जर अशा प्रकारचे घोडेबाजार झाले तर लोकांमध्ये काय संदेश जाईल. त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्याला आपल्या मार्फत विनंती करतो की कुठेही अशा आमिषाला बळी पडू नका आणि जो कार्यकर्ता किंवा जो नगरसेवक, नगरपंचायत असो किंवा नगर परिषद असो, अशा आमिषाला बळी पडेल, आम्ही त्याच्यावर उचित कारवाई करू आणि त्याला पक्षातून काढून टाकू. त्याची माहिती आता जस्ट आम्हाला कालच मिळाली. विशेषतः ब्रह्मपुरी विधानसभा आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातील काही मतदार आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही मतदार गेले असे कळलेले आहे, कन्फर्म नाही आहे. आम्ही आमच्या तालुकाध्यक्षाकडून माहिती घेऊन आलेलो आहोत. जे कोणी नगर अध्यक्ष किंवा नगरसेवक गेले असतील आणि तेथील त्यांच्या नेत्यावर, त्यांच्या नेतृत्वावर, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, त्यांना पक्षातून निलंबित करू, पक्षनिष्ठेचा त्यांना बळगा दाखवू. भाजपला घोडेबाजार करण्याची गरजच नाही, कारण तिन्ही जिल्ह्याचे जर आकडे पाहिले तर अधिकृतरित्या आमचे मेंबर काँग्रेसपेक्षा लई जास्त आहे. भाजप कधीही घुडदौड करत नाही, घोडेबाजार करत नाही. हे परंपरा, हे संस्कृती काँग्रेसची आहे, भाजपची नाही.